नमस्कार, आपण पाहताय SR24 न्यूज। गोटुंबे आखाडा येथील श्रीकांत दोंदे खून प्रकरणातील मुख्य आरोपी राहुरी पोलिसांकडून जेरबंद। निर्घुण हत्येनंतर पसार झालेल्या आरोपीस 3 दिवसानंतर MIDC परिसरातून ताब्यात घेतले। राहुरी तालुक्यातील गोटुंबे आखाडा येथे घडलेल्या श्रीकांत दोंदे हत्याकांडाचा उलगडा करण्यात राहुरी पोलिसांना यश आलं असून या प्रकरणातील मुख्य आरोपीला अवघ्या 3 दिवसात अटक करण्यात आली आहे। आरोपीच्या अटकेमुळे या निर्गुण हत्येच्या तपासाला वेग आला असून गुन्ह्यामागील नेमकं कारण आणि इतर संभाव्य आरोपींचा सहभाग उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। गोटुंबे आखाडा येथील रहिवासी असलेले श्रीकांत पोपट दोंदे वय वर्ष 27 हे राहुरी येथील कृषी विद्यापीठाच्या कापूस सुधार प्रकल्पात ठेकेदारामार्फत कंत्राटी मजूर म्हणून कार्यरत होते। दिनांक 2 जून 2026 ते रात्री 2026 रोजी ते नेहमीप्रमाणे सायंकाळी 5 वाजता कामावर गेले होते। मात्र त्याच रात्री सुमारे 9:30 वाजेच्या सुमारास कापूस सुधार प्रकल्पाच्या कार्यालयाजवळ त्यांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला। अज्ञात हल्लेखोराने धारदार शस्त्राने श्रीकांत दोंदे यांच्यावर तब्बल 10 ते 15 वार करून त्यांची निर्घुण हत्या केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं होतं। या घटनेमुळे गोटुंबे आखाडा आणि परिसरात मोठी खळबळ उडाली होती। घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। त्यानंतर मृतदेह संविच्छेदनासाठी पाठवण्यात आला। या हत्येमागे अनैतिक संबंधाचं कारण असल्याची चर्चा परिसरात सुरू होती। त्या अनुषंगाने पोलिसांनी विविध अंगांनी तपास सुरू केला। तपासादरम्यान पोलिसांनी संशयित काही व्यक्तींना ताब्यात घेऊन चौकशी केली। मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयांची दिशा निश्चित करत मुख्य आरोपीचा शोध सुरू ठेवला। अखेर पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लमांडे आणि त्यांच्या पथकाने MIDC परिसरात सापळा रचवून महेश भाऊसाहेब मंचरे राहणार गोटुंबे आखाडा तालुका राहुरी याला पाठलाग करून ताब्यात घेतला। ही कारवाई पोलीस हवालदार अर्जुन दारकुंडे, प्रवीण बागुल, सूरज गायकवाड, राहुल यादव, प्रमोद ढाकणे, नदीम शेख, सतीश कुराडे, अंकुश भोसले, भाऊसाहेब शिरसाट तसेच चालक शकूर सय्यद यांच्या पथकाने केली आहे। मुख्य आरोपीच्या अटकेनंतर हत्येमागील नेमका हेतू तसेच या गुन्ह्यातील आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा सखोल तपास राहुरी पोलिसांकडून सुरू आहे। SR24 न्यूजसाठी रमेश खेमणरसह सोमनाथ वाघ, राहुरी।